तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। साहिल चव्हाण आणि वैभव पाटील पंचांचा इशारा आलाय। लेट्स प्लेचा गोलंदाजीसाठी यस IPL ची ही दोन आपण ऐकले डीजे मास्टर कुणाल यांच्या माध्यमातून पहिलाच बॉल आणि यशनाला जर आपण पाहिल्यानंतर निर्धाव स्वरूपाचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतात। बोरकर टीमचे जे ओनर आहेत ना आदरणीय धनेशजी डाके आणि आदरणीय कुंदनजी डाके यांचा देखील मनपूर्वक आभार, कारण प्रत्येक सामन्याच्या सामनावीरासाठी त्यांनी सामनावीराचा पुरस्कार म्हणून देखील ट्रॉफीज पुरस्कृत केल्या गेल्यात। हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर बॅट्समन बीट झाला। सलग दुसरा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतो। दोन चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आले। उरण प्रीमियर लीग 2024 हे पर्व तिसऱ्या पर्वामध्ये चौथा दिवस रंगत असताना सेकंड लास्ट मॅच आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते। इनसाइड एज होती, चेंडू चाललाय आपण पाहू शकतोय। बॅकअप साठी फिल्डर होता, एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते। एक रनच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झाले। सध्याच्या घडीला टीम तिसाई मरियाई बोरकार या टीमच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये 94 धावांचं लक्ष्य त्यांनी सेट केलं होतं आणि तो सामना जिंकला। या स्पर्धेतून आजच्या दिवसातला पहिला संघ ठरलाय। जरीमरी नागाव संघ जो या स्पर्धेतून बाहेर झाला। हार्डलक टीम ओनर वैभवजी कडू, टीम कॅप्टन जयेंद्र कडू आणि टीम जरीमरी नागाव संघ पुढच्या वर्षामध्ये एक नवीन ऊर्जा, एक नवी स्वप्न घेऊन तुम्ही उतरा। एक रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाज पुन्हा एकदा समर्थ कडू या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतात। क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना त्यांनी बदलवली ज्या प्रकारे वैभव पाटील स्ट्रायकिंग एंडला आला। या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल पासून थोडासा दूर होता, परंतु हाताचा वेध तर जरूर घेतला फिल्डरचा। योगेश त्या ठिकाणी तैनात होता। मोक्या जशाने मिळालेली संधी घालवली, परंतु येणाऱ्या काळामध्ये या झालेल्या चुकीची किंमत किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह देखील असेल, कारण ज्यावेळेस एखादा बॅट्समनचा झेल सुटतो ना त्यानंतर एक नवी ऊर्जा त्याच्यामध्ये प्रेरित होत असते आणि ज्यावेळेस एक नवी ऊर्जा त्याच्या माध्यमातून प्रेरित होते ना त्यावेळेस त्यांनी साकारलेली रणनीती सफल करण्यासाठी एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय। कोलर पद्धतीचा हा बॉल फटका चांगलाय, चेंडू चाललाय सरळ 6 रनसाठी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे साहिल चव्हाणच्या बॅटमधून षटकार। सुमधुर संगीत आपण ऐकलं। आज जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने आज टेनिस बॉल क्रिकेटने देखील अनेक खेळाडू खऱ्या अर्थाने दिलेत। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आहे, टिपला हा झेल, कोणत्याही प्रकारची चूक नाही सिद्धार्थच्या माध्यमातून आणि पहिला धक्का टीम तिसाई मरियाई बोरकार या टीमला। सुमधुर गीत आपण देखील ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून। न्यू बॅट्समन अलंकार तांडेल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय। पहिला विकेट गमावल्यानंतर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 8 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात। आज जर आपण पाहिलं ना तर टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा होताना आपण पाहिल्या, ज्या प्रकारे 8 रन आतापर्यंत झालेत। रात्री 8 वाजून 8 नोव्हेंबर 2016 ज्या प्रकारे आपल्या भारत देशामध्ये नोटाबंदी झाली, त्यानंतर जीएसटी देखील आली, परंतु नोटाबंदी आणि जीएसटीच्या काळात देखील अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण होताना पाहिल्या। कारण आज तुम्हा सर्वांना या क्रिकेट या खेळाने एकत्रित केले। आज तुम्हा सर्वांचं अनोळखी नातं आज मैत्रीच्या स्वरूपामध्ये बदललंय। कारण सध्याच्या घडीला जर आपण पाहिले ना तर टेनिस बॉल क्रिकेटची
वाढली टेनिस बॉल क्रिकेट ची गती देखील खऱ्या अर्थाने वाढताना पाहायला मिळते आणि टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर देखील येताना आपल्याला पाहायला मिळते। खेड्यापाड्यातील खेळाडू आज आखाती देशांमध्ये जाऊन देखील आपल्या टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ खेळतात। आज तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करिअर देखील करू शकता। आज व्यवसाय क्रिकेट देखील टेनिस क्रिकेट आपण सातत्याने पाहतोय। आज महाराष्ट्र रणजी टीमला खऱ्या अर्थाने विजय पावले देखील दिला याच टेनिस बॉल क्रिकेटने। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय, फटका चांगला आहे, वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर तैनात, फंबल झाला, सेकंड मोमेंटला बॉल त्याने जज केला, वैभवने थोडीशी तळमळ कमी केली आणि त्यानंतर कॉल कम्युनिकेशन चुकल्यानंतर फक्त एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानतोय। ऍज अ कॅप्टन म्हणून या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल। विकेट राखणं ही भूमिका भरपूर महत्त्वपूर्ण असेल अलंकार तांडेल आणि वैभव पाटील यांच्यासाठी। साहिल बाद झाल्यानंतर 7 रनचं प्रात्यक्षिक साकारलं। अभिजित ठाकूर होते स्वतः टीमचा महानायक गोलंदाजीच्या मार्कवर। आज जर दिगोडे गावाचा विचार केला ना तर दिगोडे गावाचं नाव पहिल्यांदाच कानावर ज्यावेळेस ऐकलं जाताना त्यावेळेस दोन चेहरे प्रत्येकाच्या डोळ्याच्या समोर येतात, ते म्हणजे छोट्या आणि मोठ्याची जोडी अभिजित ठाकूर आणि विश्वजित ठाकूर, ज्या जोडीने खऱ्या अर्थाने आपल्या कामगिरीच्या जोरावर आज दिगोडे गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचावलं। त्यापैकी एक अभिजित ठाकूर सध्याच्या घडीला ऍज अ कॅप्टन म्हणून नेतृत्व करत असताना गोलंदाजी करतोय। आर्यन चिर्ले टीम साठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलंकार तांडेलचा, फिल्डर तैनात, टिपला हा झेल योगेशने आणि दुसरा धक्का टीम तिसाई मरियाई बोरकार या टीमला। आतमध्ये येतोय मागच्या मॅचचा हिरो ज्याने 14 बॉल मध्ये 34 रनची बेधडक इनिंग पेश केली होती तोच खेळाडू। आज जर आपण पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये 2 अर्धशतक देखील या खेळाडूने झळकावलीत। बोरकरचा खेळाडू अनेक स्पर्धा गाजवल्या बोरकर टीमच्या दरम्यान खेळत असताना याच गोलंदाजाने एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते। टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत होतात त्या म्हणजे 10 रन। एक महत्वाचा विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय। ज्या विकेट साठी जाळ्या विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय वैभव पाटील आणि लेग बिफोरच्या साह्याने बॅट्समन बाद झालाय वैभव पाटील। महत्वाचा विकेट गमावल्यानंतर अजय ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। लेग बिफोरच्या साह्याने सुमधुर संगीत आपण ऐकलं। महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध गायक आणि कव्वालीमधील एक बेताब बादशाह अशी ओळख असलेले एकनाथजी माई यांच्या आवाजाची धून आपण ऐकली। डीजे मास्टर कुणालचं कौतुक करावं लागेल। प्रत्येक मोमेंटला त्या प्रकारचं संगीत प्रेक्षकांना ऐकवायचं आणि 1000हून अधिक ज्यांच्याकडे प्लेलिस्ट देखील आहे असं डीजे कुणाल यांच्या माध्यमातून संगीत आपण ऐकलं। फटका चांगलाय आमच्या वेलकम गेटला मानवंदना देणारा आज सावकार।
ग्रामदेवता तिसाई मर्याई चा आशीर्वाद घेऊन आज मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग थोडस चुकलं आणि त्याचं प्रात्यक्षिक डॉट बॉलची समाप्ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ देखील झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 14 रन. डीजे प्लीज. तीन आणि वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक गोलंदाज समर्थ कडू ज्यांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक रिलीज केलं. धावा खर्च केल्या अवघ्या 8 आणि एक महत्वाचा विकेट देखील त्यांनी प्राप्त केला. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 25 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जातो. त्याच 25 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग कंप्लीट देखील करायचे आहे. एक महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक काटेकी टक्कर, कडवी झुंज, कडा मुकाबला दोन्ही टीम साठी जे बॅटल रंगलंय ना, या बॅटल मध्ये जो संघ जिंकेल ना तो पुढच्या फेरीमध्ये शेवटची लढत मात्र खेळताना पाहायला मिळेल. परंतु जो संघ पराभूत होईल ना त्या संघाला मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेतून रामराम मात्र टोकावा लागेल. यंदाच्या वर्षामध्ये पहिलाच बॉल, धीम्या गतीचा हा बॉल, परंतु चेंडूने वयन भरपूर प्रमाणामध्ये घेतलं. दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही वेगवान धीम्या गतीची गोलंदाजी करताना त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्वाची असते आणि ज्यावेळेस तुमची दिशा भरकटते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. तेच प्रात्यक्षिक पाहायला मिळालं समर्थ यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल, परंतु बॅट्समन रोकेल. विकेट राखणं ही भूमिका भरपूर महत्वपूर्ण असेल सध्याच्या स्थितीला या दोन्ही बॅट्समनला, कारण 3 महत्वाचे बॅट्समन गमावलेत. क्रिकेट हा खेळ एका खेळाडूंचा नसून 11 खेळाडूंचा आहे. प्रत्येक खेळाडूला भरपूर चांगला खेळ करावा लागतो, कारण असंख्य खेळाडूंमधून 11 खेळाडूंची निवड केली जाते. स्लोन पद्धतीचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर पायाचा वेध घेतला. पुन्हा एकदा आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 16 रन 16 रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर बिगिट केला जातोय. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय. काही काळानंतर ज्या फटक्याची अपेक्षा होती तो फटका येतोय. 6 रनसाठी षटकार. येस, थँक्यू. सुमधुर संगीत देखील आपण ऐकलं डीजे मास्टर कुणालच्या माध्यमातून, परंतु एक दमदार स्ट्रोक अजय ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या मोमेंटला लाईन मिस केली आणि या क्षणाला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होते आणि अजय ठाकूरची खेळी होते संपुष्टात. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अनुप मोकल. टीमची धावसंख्या, चेंडू आतापर्यंत झाले 4 बॉल. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक असतील. 22 रन आतापर्यंत झालेत. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक.
हेलिकॉप्टर अटेम्प्ट केला, चेंडूचा लाटीपेक्षा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे अनुप मोकलच्या बॅट मधून येतोय हा चौकार. हा बॉल देखील स्लोन पद्धतीचा बॉल होता, परंतु लाईन मिस केली. खऱ्या अर्थाने अनुप मोकलचा जर विचार केल्यानंतर उत्कृष्ट कबड्डीपटू आहे आणि क्रिकेटमध्ये देखील तेवढीच चांगली कामगिरी. सलग 3 ओव्हरचा खेळ झालाय, पाणी घेऊन जायचंय दोन्ही 12 मॅन. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं. शेवटच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये जर खऱ्या अर्थाने 30 ते 40 धावा जर आल्या तर एक समाधानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. टीम तिसाई मर्याई बोरकर या टीमचा तर गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहित गरद धाकटी जोई या गावचा खेळाडू. बोरकर आणि धाकटी जोई या गावांचा जर केला तर दोन्ही गावं शेजारी शेजारी आहेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका रोहितजी. आदरणीय सुनीलजी वर्तक साहेब, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सुनीलजी वर्तक साहेब जे स्वर्गीय गोपाळ वर्तक स्मृती गोवाडने टीम आणि या क्षणाला झेलची संधी दीपच्या माध्यमातून होती ही चूक आणि मोक्याच्या क्षणी झेल या ठिकाणी मात्र सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. आकुड पद्धतीचा हा केरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. साह्याने टीमची धावसंख्या 28 रन. शेवटचे 4 बॉल अद्याप शिल्लक आहेत. एक महत्वपूर्ण मॅच. या मोमेंटला फटका चांगला आहे विघ्नेश डाकीच्या बॅट मधून, परंतु लाजवाब कॅच योगेश पाटील योगेश भोईरच्या माध्यमातून टिपला जातोय हा झेल आणि एकदा जोरदार टाच झाला पाहिजे योगेश भोईर याच्यासाठी. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड चेंडूवर, त्यानंतर थोडीशी आपण जर पाहिलं ना तर थोडासा फ्लाय तो झाला आणि मेगा स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय या झेलची किमिया.
न्यू बॅट्समन युवराज डाके मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। सध्याची घडीला जर आपण पाहिल्यानंतर आर्यन चिर्ले या टीमचे 12 मॅन करण डाके हे आमच्या समेत जॉईन झालेत आणि त्यांचेच बंधुराजा आहेत जे स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात। युवराज डाके आज प्रत्येक युवा खेळाडूला एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय। उरण प्रीमियर लीग या स्पर्धेने मिळालेल्या संधीचं सोनं केलं। युवराज डाकेने हा बॉल पेस करत असताना भिरकावून दिलाय। लॉंग लेग च्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता परंतु फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार। परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल होतानाच आक्रमण त्याने साकारलंय। हो एक मोठं लक्ष सेट करायचं आणि त्यासाठी आक्रमणाचा पवित्र आम्हाला स्वीकारायचा आहे। अगोदरच्या बॉलवर षटकार आल्यानंतर एक चांगला कमबॅक करणारा हा निर्धाव स्वरूपाचा बॉल देखील पाहायला मिळतो। शेवटचा एक बॉल शिल्लक आमच्या समेत गुंडलिकाच्या भूमिकेमध्ये कुणाल पाटील हे देखील जॉईन झालेत। कौतुक करावं लागेल या संपूर्ण आयोजकांचं, कारण प्रत्येक मॅच मध्ये अनेक नवनवीन गुणलेखक प्रत्येकाने एक चांगलं प्रात्यक्षिक या ठिकाणी दिलंय। प्रत्येकाने भरपूर चांगली मेहनत घेतली आणि संपूर्ण आयोजकांच्या कार्याला देखील सलाम असेल। 4 ओव्हरचा खेळ झाला। टीमची धावसंख्या 35 35 रन। डीजे प्लीज। घ्या शेवटचं एक षटक शिल्लक आहे या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणार हे षटक आणि गोलंदाजीसाठी दीप पाटील आपल्याला पाहायला मिळतोय। याच गावचा खेळाडू आहे। मोठी जुई या गावाचा। या संगमामध्ये MPL ही जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज याच मैदानामध्ये दुचाकी जिंकण्याचा बहुमान देखील ज्याने मिळवल्या। यंदाच्या हंगामामध्ये आपण नुकतीच कामोट्याच्या मैदानामध्ये जी स्पर्धा आपण पाहिली, जे गावदेवी क्रिकेट संघ जुई यांच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी या गोलंदाजाने केली। यंदाच्या हंगामात देखील अनेक स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक स्पर्धा गाजवल्या तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। अपकमिंग रायझिंग स्टार ऑफ मोठी जुई या टीमचा हा खेळाडू दीप पाटील। ओव्हर द विकेट। दीपचा पहिला बॉल पंचांचा इशारा येईल। यस ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर बॉल रिलीज केलाय। व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी दर्शवला जातो पंचांच्या माध्यमातून। पंचांच्या भूमिकेमध्ये आमच्या समेत जॉईन झालेत सुदेशजी म्हात्रे सर, राजेंद्रजी घरत सर आणि प्रशांतजी माई सर। आमचे तिन्ही पंच देखील अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। फटका तर जरूर चांगला आहे। चेंडू चाललाय काव कॉर्नरच्या दिशेने। अप्रतिम दर्जाचा प्रात्यक्षिक फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता परंतु चांगला बॅकअप मिळाला प्रशांतला। फिल्डर रोहितच्या माध्यमातून। टीमची धावसंख्या 2 धावा। स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन युवराज डाके आपल्याला पाहायला मिळतो। एक षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलाय। इन ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळाला ज्या प्रकारे त्यांनी पहिला बॉल पेस केला आपले इरादे स्पष्ट करत असताना। ओव्हर द विकेट। या बॉलवर देखील पुन्हा एकदा आणखीन एक लॉंग अँड हाय हा येतोय षटकार। तर युवराज डाके याच्यासाठी सुवर्ण संधी आहे। प्रत्येक षटकारासाठी अनिकेत ठाकूर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील या ठिकाणी जाहीर झालंय। प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। इनसाइड एज परंतु चांगली कामगिरी फिल्डरच्या माध्यमातून। जिथे 4 धावा होत्या ना तिथे मात्र फक्त एकच धाव खर्च केली। टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 1 रनच्या साह्याने
45 रन 45 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीम मध्ये एक चांगली स्टारकास्ट आहे. दोन्ही टीम मध्ये चांगले बॉलर आहेत, चांगले बॅट्समन आहेत, परंतु सध्याच्या घडीला संघर्ष विजयासाठी दोन्ही टीमना करावा लागतोय. 24 संघांचा सहभाग, दर दिवशी 4 संघांमधून एक एक संघ या क्षणाला इनसाइड एज आणि बॅट्समन बाद होताना पाहायला मिळतोय. संधी आहे. फलंदाजाचं नाव आहे डाकी. यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. या दोन चेंडूमध्ये जर एखादा चेंडू जर त्यांच्या वाट्याला आला आणि जर त्या चेंडूवर षटकार लगावला गेला तर त्यांचे परम मित्र अनिकेत ठाकूर, समीर ठाकूर आणि ऋषिकेश डाके यांच्याकडून रोख रक्कम या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. ओडू राहुल सर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोशन या बॉलवर फटका चांगला आहे, परंतु एकेरी धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण होती तत्पूर्वी पंचांचा इशारा येईल. 4 रनसाठी चौकार. नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. वैभव दादा. रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. रोशनच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला टार्गेट सेट करणारा बॉल, या बॉलवर देखील विकेट केला जातोय. फटका चांगला आहे, चेंडू चाललाय. 6 रन आतापर्यंत होतात. 55 आणि 56 रनचं टार्गेट असेल टीम आर्यन चिरले या टीम समोर. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग त्वरित लावून घ्या. 56 56 धावांचं लक्ष. करतो संयोजक गौतम भूपी यांची शुभ असते. हे आपण पंचांच्या भूमिकेत, न्यायदेवतेच्या भूमिकेत पाहतोय. अगदी कित्येक दिवस या मैदानावर पाहिले. आदरणीय सन्माननीय राजेंद्र खरत साहेब यांचं या ठिकाणी मान सन्मान आपण पाहतोय. या चला सर, नक्कीच वेलकम, स्वागत आहे. आपण आपला मान सन्मान स्वीकारावा. अगदी जर राजेंद्र खरत सरांची पंचांची जर भूमिका आवडली असेल मित्रांनो तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राजेंद्र सरांचं. विनंती करतोय कमलाकर पाटील साहेब यांचे शुभ असते उर्फ के.जी. पाटील यांचे शुभ असते राजेंद्र सर घरत यांचा आदरातिथ्य सत्कार या ठिकाणी करावा. मी कॅमेरामॅनला विनंती करतोय की हे क्षण अगदी या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कैद करावेत. आपल्या या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून एक माहितीदार शाल, त्याचबरोबर सुगंधी पुष्पगुच्छ व या शृंखलेची या UPL पर्व 3रीची आठवण म्हणून सन्मान चिन्ह भेट दिली जाते. त्याचबरोबर आपण एक आज सकाळच्या 17 पासून जो गुलाबी आवाज ऐकतो, अगदी दमदार आवाज, नवी मुंबई मधील आवाज नाही, आवाजातील ब्रँड आहे, बाज आहे, नाव आहे राहुल शिरसाट सर. यांना सुद्धा विनंती आहे राहुल सर आपण सुद्धा आपला आदरातिथ्य मान सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. विनंती करतोय पपनजी पाटील याची शुभ असते राहुलजी सरांचा. मित्रांनो राहुल सरांचा जर आवाज आवडला असेल तर जोरदार झाला पाहिजे.
नवी मुंबई मधील हा आवाज आहे, नाव आहे राहुल शिरसाट. काही मोठमोठ्या मॅचेस मध्ये, लीग मध्ये त्यांचा आवाज आपल्याला वेळोवेळी आपल्या कानावर ऐकायला येतो. तो आवाज आहे, नाव आहे राहुल शिरसाट. त्यांचं आदरातिथ्य सत्कार या ठिकाणी या मोठी गावातील सुपुत्र रायगड भूषण बबन पाटील सर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद राहुल शिरसाट सर, आपण आलात आपल्या या जीवनातील अमूल्य वेळ या आमच्या उरण प्रीमियर लीग पर्व तिसऱ्याच्या ठिकाणी वेळात वेळ देऊन आलात आणि खऱ्या अर्थाने या आपल्या आवाजातून या रसिक प्रेक्षकांची त्याचबरोबर खेळाडूंची मने जिंकलेत. त्याबद्दल मी सुद्धा या संयोजकांच्या माध्यमातून आपलं हृदयाच्या अंतकणातून सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा आवाज राहुल सर यांचा. एक विशेष सूचना आहे. आजच्या दिवसातील सुपर 6 ला क्वालिफाय होणारा संघ रविवारी ठीक 10 वाजता रिपोर्टिंग करणार आहे. ठीक 10 वाजता त्या संघाने रिपोर्टिंग करायची आहे. आजच्या दिवसातील क्वालिफाय होणारा संघ रविवारी 14 तारखेला 10 वाजता क्वालिफाय करणार आहे. ओ टू कॉम्बॉक्स. येस, थँक्यू सो मच. आणि जाऊया या मॅचच्या दिशेने. एक महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीम चे कॅप्टन येस, थँक्यू. संपूर्ण उरण प्रीमियर लीग 2024 आयोजकांचा पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. पंचावन्न रन आतापर्यंत झाल्यात आणि 56 रनचं टार्गेट. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल अप्रतिम दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज अलंकार तांडेल 56 रन टार्गेट असताना 29 बॉल मध्ये अजूनही 56 धावा. निर्दोष गरज अभिजित ठाकूर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर फटका चांगला आहे, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, घुटना टेक और UPL 2024 मधला एक दर्जेदार स्ट्रोक. षटकार. आणि आज देखील 30 ताकद, 30 दहशत आणि तोच दरारा बॅट्समन निर्दोष गरत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार देखील आला. षटकार आणि स्कोरबोर्ड ओपन झालं. 28 बॉल आणि आता मात्र 50 रनची गरज सामना जिंकण्यासाठी आर्यन चिर्ले या टीमला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. या क्षणाला पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली. अपील मध्ये उत्साह पहा. सर्व जे खेळाडू आहेत त्यांनी मात्र खऱ्या अर्थाने हात उंचावलेत पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु पंचांनी ते अपील फेटाळले. 27 बॉल 50 रनची गरज. या बॉलवर देखील, परंतु या क्षणाला पंचांचा इशारा येईल. यस, 4 रन चौकार.
मास्टरच्या माध्यमातून हा बॉल देखील वेग बनणार होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. 10 रन आतापर्यंत झालेत. शेवटचा अंतिम चेंडू या क्षणाला इनसाइड एज आणि बॅट्समन निर्दोष गरज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतात. पहिलं विकेट प्राप्त केल्या. 10 रनवर समीकरण बदलले. येणारे 24 बॉल आणि आता मात्र 46 रनची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर न्यू बॅट्समन धाकटी जुई या टीमचा खेळाडू रोहित गरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक महत्वपूर्ण मॅच आहे. या क्षणाला फक्त कट केला. क्लासिकल कल्पकता भरलेला स्ट्रोक तडमान बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. आणि त्या टीमचा कर्णधार वैभव पाटील त्याच्या नेतृत्वाखाली आज संघच खेळत होता. आज कॅप्टन बनून चांगली कामगिरी वैभवची राहिली. हलक्या त्याने दिशा दिली. एक सिंगल टेम्परामेंट आपल्याला पाहायला मिळालं. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 15 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ ताकदवर आणि या दोन टीम मध्ये बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळते. 22 चेंडू आणि 41 रनची गरज अजूनही शिल्लक आहे. फटका तर जरूर चांगला आहे. डीप कव्हरला फिल्डर तैनात, परंतु ही गंमत पाहायला मिळाली. त्याची किंमत मोजावी लागेल. हा चौकार. देखील पूर्ण होते. रोहितच्या माध्यमातून सेकंड रन साठी कॉल अभिजित रोकेल. बॅट्समन रोहितला 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 20 रन, अजूनही 36 रनची गरज. 20 चेंडू आणि 36 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा कट केला जातोय. फटका चांगला आहे. फिल्डर भरपूर वेगाने धावला, तोपर्यंत चेंडूने ओलांडली सीमारेषा. चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा धीम्या गतीने केल्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी केली वैभवने. निर्धाव स्वरूपाचा बॉल आलाय. 18 बॉल आणि 32 रनची गरज सामना जिंकण्यासाठी.
24 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी अलंकार तांडेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल 32 रनची गरज. पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टीम मिड विकेटला फिल्डर तैनात, परंतु पुन्हा एकदा फिल्डरच्या माध्यमातून होते ही चूक. मिस फिल्डिंग कुठेतरी खऱ्या अर्थाने दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन जाईल टीम तिसाई मर्याई बोरखार या टीमला. 17 बॉल 31 रनची गरज. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय आजच्या दिवसातील सर्वाधिक लॉंग अँड हाय. अ क्लासिकल अभिजित ठाकूर ब्रँडेड स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकार. गरज 16 चेंडू आणि 25 धावा या ठिकाणी मात्र जरूर खऱ्या अर्थाने पूर्ण करायचे आहेत. एक दर्जेदार स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार देखील आला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. अलंकार तांडेल या क्षणाला एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. एक नवी ऊर्जा जतन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन अभिजित ठाकूर छोट्या या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. मोठा धक्का टीम आर्यन चिर्ले या टीमला. समीकरण बदलल्या येणारे 15 बॉल आणि 25 रनची गरज. एक महत्वाचा विकेट प्राप्त केला त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय समर्थ कडू. वैश्विक गावाचा ब्रँड आज मात्र याच मैदानामध्ये एक ब्रँडेड खेळी करेल की काय प्रश्नचिन्ह आहे. कारण पहिल्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतरच आपल्या नावाचा आपल्या गावाच्या नावाचा बोलबाला करत असताना त्याच्या बॅट मधून येतो आपल्या टीम साठी एक महत्वाचा मोठा फटका. षटकार. चौदा बॉल 19 रनची गरज. क्रिसगेल स्टाईल हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये होत असतानाच आक्रमकता आणि फक्त आक्रमकता परंतु स्लॉन पद्धतीचा हा बॉल धीम्या गतीने स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली एक सिंगलच्या साह्याने. टीमची धावसंख्या 38. समीकरण बदलले. 13 चेंडू आणि 18 रनची गरज. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे. जर या बॉलवर निर्धाव स्वरूपाचा बॉल आला ना तर या मॅच मध्ये कुठेतरी एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय परंतु अप्रतिम दर्जाची फिल्डिंग. रोशन त्या ठिकाणी तैनात होता. सेकंड रन साठी कॉल परंतु दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. सामन्याचे चित्र बदलणे. येणारे 12 चेंडू आणि आता मात्र 16 रनची गरज. प्रति ओव्हर मध्ये 8 रनची सरासरी मात्र जरूर गाठावी लागेल टीम आर्यन चिर्ले या टीमला.
समीकरण बदललंय. 12 बॉल आणि 16 रनची गरज असताना या इम्पॉर्टंट ओव्हर साठी इन्व्हाइट केले. अजय ठाकूर नामक गोलंदाजाला देखील या ठिकाणी आमंत्रित केले. 12 चेंडू आणि 16 रनची गरज असताना अजय ठाकूर येईल गोलंदाजीच्या मार्कवर. ही ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट आहे. जर या ओव्हर मध्ये कमीत कमी धावा जर खर्च केल्यानंतर या मॅच मध्ये पकड निर्माण करू शकतो. तिसाई मरियाई बोरकार आज संघ गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. पहिलाच बॉल अजय ठाकूरचा अप्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक, परंतु या क्षणाला पंचांचा इशारा येतोय. येस, इट इज अ 6 रन. आज षटकार. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने 6 रनची गरज. अजूनही सामना जिंकण्यासाठी 50 रन झालेत. बॉलवर देखील सामन्याचे चित्र बदलले. चौकार देखील आला. दोन रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती. चला टीम कॅप्टन आपण यायचं आहे. या बॉलवर फटका तर जरूर चांगला आहे. एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. चला स्वर्गीय गोपाळ वर्तक स्मृती गोवाटणे टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. या क्षणाला देखील डॉट बॉलची समाप्ती. सुमधुर संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळालं डीजे मास्टरच्या माध्यमातून. 6 बॉल आणि 1 रनची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. येणारी चेंडू आहेत 6 आणि या ठिकाणी धावा पूर्ण करायच्या आहेत. 1 रन. क्रिकेट असा खेळ आहे की 1 बॉल मध्ये 6 रन होतात, परंतु कधी कधी 6 बॉल मध्ये एकही धाव या ठिकाणी होत नाही. विजयाचा हा स्ट्रोक येतोय. षटकार आणि सामना जिंकलाय टीम आर्यन चिर्ले. मॅन ऑफ द मॅच समर्थ कडू ठरलाय या सामन्याचा हिरो. बॅटिंग करत असताना अफलातून कामगिरी. 28 रनची इनिंग आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट देखील ज्यांनी प्राप्त केले असे समर्थ कडू ठरलेत या सामन्याचे हिरो. ओरन प्रीमियर लीग 2024 हे पर्व. 3ऱ्या पर्वामध्ये मला या ठिकाणी आमंत्रित केलं. आजच्या दिवसामध्ये मला घटक बनवलं, त्याबद्दल मी संपूर्ण ओरन प्रीमियर लीग आयोजक कमिटीचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेतून रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. धन्यवाद.